स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या नावाची बनावट नियुक्तीपत्र तयार करून तसंच आदेश आणि ठराव बनवून पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाची फसवणूक केल्याची घटना 6 जुलैला उघडकीस आली। या प्रकरणी संस्थेचे लोणी काळभोर इथले सहसचिव सीताराम गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसात 5 जणांवर गुन्हा दाखल झाला। यापैकी वडणगे इथल्या उमेश शिंगेला पोलिसांनी अटक केली आहे। त्याला 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। कोल्हापुरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शाळा आणि महाविद्यालयांचा राज्यभर विस्तार आहे। या संस्थेचं मुख्य कार्यालय कोल्हापुरातील नागाळा पार्क इथं आहे। वडणगे इथल्या उमेश शिंगे तसंच पुणे जिल्ह्यातील सासवड इथल्या प्रमिला चव्हाण, उज्ज्वला चांदुगडे, प्रियांका पाटील, सर्वजहाँ बागवान यांनी संगनमत करून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे बनावट नियुक्ती आदेश आणि ठराव तयार करून त्यावर खोटे जावक क्रमांक टाकले। संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचे बनावट ठराव तयार केले। त्यांचा वापर करून पुणे विभागातील शिक्षण उपसंचालक विभागात सासवड इथल्या पुरंदर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य यांचा मान्यता प्रस्ताव सादर करून शालार्थ आयडी काढले। या माध्यमातून संस्थेची आणि शासनाची या 5 जणांनी फसवणूक केली आहे। ही घटना 11 जुलै 2023 ते 30 जून 2024च्या कालावधीत घडली। या प्रकरणी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव सीताराम गवळी यांनी 6 जुलै 2026 रोजी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली। त्यानुसार संशयितांपैकी वडणगे इथल्या उमेश शिंगेला पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयानं त्याला 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।